गुड मॉर्निंग स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल ICSE कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मी आपणास शिकवत आहे मराठी व्याकरण आणि मराठी व्याकरण हे येणाऱ्या पोलीस भरतीसाठी तसेच ज्या काही महाराष्ट्र शासनाकडून छोट्या छोट्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत, जसं की तलाठी, ग्रामसेवक, नर्सिंग, आरोग्य विभाग, अशा सर्वच परीक्षेमध्ये ही मराठी व्याकरण ही कंपल्सरी असतं, अनिवार्य असतं. त्यामुळे या व्याकरणाचा तुम्हा सर्वांना लाभ होणार आहे. तरी सर्वांनी आपण या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका. आजचा आपण बघत आहोत मराठी व्याकरणामधला वर्णाचे प्रकार. आपण वर्ण शिकत होतो. मागच्या याच्यामध्ये आपण वर्ण तुम्हाला सांगितले होते. आता ह्या वर्णाचे प्रकार, वर्णाचे जे काही वेगवेगळे प्रकार पाडले जातात, तर ते वर्णाचे प्रकार मी आपणास सांगत आहे. आता ह्या वर्णामध्ये स्वर येतात. स्वर, स्वरादी आणि व्यंजने याच्यापासून काय झालेली ही तयार झालेली आपली बाराखडी किंवा वर्णमाला ही तयार झालेली आहे. ही आपण याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं. परंतु आता आपण त्यातला एक एक प्रकार जे आहे तर तो आपण सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. तेच तुम्ही सर्वांनी लक्षपूर्वक ऐका, समजून घ्या. तुमच्या वहीमध्ये तुम्ही नोट डाऊनसुद्धा करून घ्या, कारण तुम्हाला एकदा व्याकरण जर समजलं तर ते तुम्हाला ही हमखास तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स देणारं आहे. तर या वर्णमालेमध्ये अ पासून अ पर्यंत जे काही 12 वर्ण आहेत तर त्यांनाच काय म्हटलं जातं, या 12 वर्णांना स्वर असं म्हटलं जातं. स्वर म्हणजे काय, त्याचा स्वतंत्रपणे असा उच्चार होत असतो. स्वरांचा उच्चार करत असताना आपल्या ज्या काही तोंडाच्या वेगवेगळ्या हालचाली होत असतात, म्हणजे आपल्या ओठाची हालचाल होत असते, आपल्या जिभेची हालचाल होत असते, त्याचबरोबर या जिभेचा आणि तालूची हा काही संबंध येत असतो. परंतु ज्यावेळेस आपण स्वराचा उच्चार करतो त्यावेळेस ओठ, दात किंवा जीभ याचा कोणताही कोणाशी असा स्पर्श होत नाही, तर त्यांचा असा सहज असा उच्चार निघून जात असतो. म्हणून ते एकमेकाशी स्पर्श न होता त्या मुखावाटे ध्वनी बाहेर पडत असतो. आपण त्यांना काय म्हणत असतो, स्वर म्हणजे ज्यांचा उच्चार असा स्वतंत्रपणे होत असतो. स्वरांचा उच्चार करताना मग हा स्वर म्हणजे काय, तर स्वरांचा उच्चार करताना ओठाच्या व जिभेच्या विविध हालचाली होतात. विविध हालचाली होतात. पण ओठाचा एकमेकाशी ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागाचा मुखातील कोणत्याही अवयवासी स्पर्श न होता मुखावाटे ध्वनी बाहेर पडतात. त्यांना स्वर असे म्हणतात.
म्हणजे स्वराचा उच्चार करत असताना आपल्या ओठाच्या विविध हालचाली होत असतात आणि जिभेची सुद्धा हालचाली होत असतात, परंतु तो मुखातील कोणत्याही भागाशी त्याचा स्पर्श होतो का? तर होत नाही. तर त्याचा उच्चार जशास तसा बाहेर पडतो, म्हणजे ध्वनी जशास तसा बाहेर पडतो, म्हणून त्यांना स्वर असे म्हणतात. तर आता हे स्वर जे आहेत, तर अ पासून पर्यंत यांना काय म्हटलं जातं? स्वर म्हटलं जातं. आता अ पासून अ पर्यंतचे सर्व स्वर तुम्हाला माहीत आहेत, पण तरी तुम्हाला सांगतो बघा. अ, आ, ई, उ, रू, लू, ए, आय, ओ, आव. बघा आता याचा आपण ज्यावेळेस उच्चार करतो तर हा ध्वनी कसा असतो? हा सरळ बाहेर पडत असतो. अचा उच्चार करत असताना आपला कशाशी तोंडातील कोणत्या अवयवाचा कशाशी संपर्क आला का? नाही. आ, ई, उ, रू, लू, ए, आय, ओ, आव असे सरळ सरळ ध्वनी हे बाहेर पडत असतात, म्हणून यांना काय म्हटलं जातं? स्वर असे म्हटले जाते. आणि स्वरांचा उच्चार हा स्वतंत्रपणे होत असतो, कुठलाही दुसरं कोणाचाही मदत घ्यावी लागत नाही. स्वर म्हणजे दुसऱ्याचा याचा उच्चार करत असताना कोणत्याही दुसऱ्या कशाचाही आपल्याला आधार घ्यावा लागत नाही. आपल्या तोंडाचा जे हालचाली आहेत, तर ही हालचालीची सुद्धा एकाचा दुसऱ्याशी कसल्याही प्रकारचा संपर्क येत नाही. स्वर म्हणजे सरळ उच्चार होणारे. आता याच्यानंतर ह्या स्वरामध्ये पुन्हा आणखी दुसरा जो प्रकार आहे, हे 12 हे स्वर झाले. आणि स्वरादीसुद्धा किती आहेत? स्वरादी 2 आहेत. कोणकोणते आहेत ते? आणि आहा. आणि दुसरा आहा. ही 2 स्वरादी आहेत. स्वर लक्षात आले पाहिजे आणि स्वरादीसुद्धा आपल्या लक्षात आले पाहिजेत. म्हणजे आपला हा व्याकरणाचा कोणता आहे? हा खूप म्हणजे महत्त्वाचा असा बेसिक म्हणजेच पाया आहे. याच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाहीत. या 2 वर्णांना स्वरादी म्हणतात. आणि आहा या 2 वर्णांना स्वरादी असेही म्हणतात. तर यांना आपण स्वरादी का म्हणत असतो? तर यात स्वरामध्ये काय आहे? अनुस्वार आहे. सुरुवातीला अनुस्वार आहे, एकामध्ये अनुस्वार आहे आणि दुसऱ्यामध्ये काय आहे? दुसऱ्यामध्ये विसर्ग आहे. अनुस्वार आणि विसर्ग याला काय म्हटलं जातं? अनुस्वार आणि हा विसर्ग. तर यांचा उच्चार करत असताना अगोदर काय होतो? अगोदर स्वर येतो आणि त्याच्यानंतर हा अनुस्वार येतो, म्हणून यांना काय म्हटलं जातं? स्वरादी असं म्हटलं जातं. म्हणजे स्वर अगोदर, ज्याच्या अगोदर स्वर येतो त्यांना स्वरादी असं म्हटलं जातं. आणि इथं या विसर्गामध्ये सुद्धा अगोदर काय येतं? तर ह्या विसर्गामध्ये सुद्धा अगोदर स्वर येतो आणि नंतर विसर्ग येतो. दुःख. तर याच्यामध्ये अगोदर स्वर आलेला आहे आणि त्याच्यानंतर हा विसर्ग आलेला आहे. तर अशा पद्धतीनं ह्या वर्णामध्ये सुरुवातीला आपण स्वर आणि स्वरादी ही 2 भाग आपण शिकलेलो आहोत. हे चांगल्या पद्धतीने तुम्ही आत्मसात करा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. स्वर आणि स्वरादी हे आपणास व्याकरणामध्ये हमखास विचारले जाणारे प्रश्न आहेत. या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? थँक्स फॉर वॉचिंग.